अखेर प्रशासनाला जाग, तिरे शिंगोली पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यापूर्वी सीना नदीवरील तिरे शिंगोली तरटगाव मार्गावरील धोकादायक पुलाचा मुद्दा सत्यभिडूनं ठळकपणे उचलल्यानंतर अखेर प्रशासनानं हालचाल केली आहे। गेल्या वर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। 2025च्या महापुरामुळे पुलाच्या कडा वाहून गेल्या होत्या आणि रस्त्याचा काही भाग खचला होता। जवळपास 1 वर्ष उलटून सुद्धा दुरुस्ती न झाल्यानं स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि विशेषतः पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते। या संदर्भात सत्यभिडूने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। तसंच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सोमनाथ दावणे यांनीही सातत्यानं पाठपुरावा करत पुलाची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी केली होती। अखेर प्रशासनानं या मागणीची दखल घेत पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय। सध्या यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं रस्ता आणि पुलाचा धोकादायक भाग सुरक्षित करण्याचं काम वेगानं सुरू आहे। पालखीपूर्वी हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी कामाची गुणवत्ता आणि वेळेत पूर्णत्व याकडे प्रशासनानं विशेष लक्ष द्यावं अशी अपेक्षाही व्यक्त होतीये। सत्यभिडू जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहील आणि या कामावर सुद्धा आमचं लक्ष कायम राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सत्यभिडू, मोहोळ, सोलापूर।